तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही जात आहे मार्केटमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते मार्केटमध्ये काय काय घेणार आहे, काय काय करणार आहे. तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर चला जाऊया आपण मार्केटला. तर गाईज आता विषय कसा झालेला आहे माहिती आहे का, जी माझी मैत्रीण आहे ना तिच्या स्कूटीतली हवा गेलेली आहे. त्याच्यामुळे मग आता तिला म्हटलं मी स्लो मध्ये जाय पुढं, कारण की दोन लोक असल्यावर मग कसं, त्याच्यामुळे मग तिला म्हटलं जाय, मी दम्माने येते. ती म्हटलं मी हवा भरून वापस येते तुला घ्यायला. त्याच्यामुळे मी तिला पुढं पाठवलं आणि मी जाते पैदल दम्माने. हे बघा, हे इकडे असं काम चालू आहे रस्त्याचं. गाईस खूप गंदगी आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे डस्ट आहे आणि इथून मी पैदल जाते. तर गाईस हे बघा, हे JCBनी काम चालू आहे आणि मी अशी जात आहे पैदल. हे इथे आमच्या इथे रस्ते बांधण्याचं काम चालू आहे गाईस. त्याच्यामुळे मी पैदलच जाते. आता ती येईल मला घ्यायला वापस. आणि इकडं कोणाची लिफ्ट घ्यायला पण सेफ नाही वाटत मला. त्याच्यामुळे आणि जी माझी गाडी आहे ना गाईस, ते माझे पप्पा घेऊन गेलेले आहे. तर गाईस माझी मैत्रीण आता हवा भरून आलेली आहे आणि आम्ही निघलेलो आहे. आता रस्त्याने जात आहे दुकानामध्ये माझ्या मम्मीचं फराळचं घ्यायला आणि मला वडापाव घ्यायला, आणि तिचं अर्ध सामान राहिले ते घेतोय. तर बघा गाईज किती सारे शेतात ते आहे इथं. एकदम नॅचरल. इथं मंदिर पण आहे महादेवाचं आहे. आता ठीक आहे, चला गाईज आता तिथे पाणीपुरी खायला जाऊ. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे बिकानेरमध्ये आणि आता हे बघा, ती काहीतरी घेते. खोबरे के लाडू है क्या? दो ये चिप्स दो 30 रुपए. केले का? बनाना नहीं बनाना टिक्का फिक्का नहीं तीखा. कितना दो? 30 का. और और छोटा दही है क्या? नहीं 20 का दो. हे आमच्या इथला आता नवीन पूल बनलेला आहे आणि इथं खाली सुद्धा काम चालू आहे. पुढचं सुद्धा पुलाचं काम चालू आहे. पहिला असा रस्ता नव्हता, एकदम असा घाण होता, म्हणजे नीट चालता येत नव्हतं. मी हे आणलेलं आहे तिथून. हे बघा, हे वेफर्स आणलेले आहे आणि कचोरी आणली. कचोरी आणली गाईज मी बाहेर जाऊन. तर चला तुम्ही पण कचोरी खा.